हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपी चॅनलवरती। तर आज आपण बनवणार आहोत खजूर मनुका ड्रायफ्रूट स्वीट्स। तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे खजूर, मनुका, आंबट गोड मनुका आहे आणि ड्रायफ्रूट्स, हे मिक्स ड्रायफ्रूट्स आहे। तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही घेऊ शकतात। मी इथे बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेला आहे। तर आता बर्फी करण्यासाठी आपल्याला पहिलं खजूर आणि मनुका मिक्सरमधून थोडासा करून घेऊया। खजूर आणि मनुका मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स, आपण मिक्सरमधून खजूर आणि मनुका अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। आणि इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती। तर आपण याच्यामध्ये आता तूप घालून घेऊया। तर आता हे 2 चमचे मी तूप टाकलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये तूप चांगलं गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये जे हे मिक्स ड्रायफ्रूट आहे, काजू, बदाम आणि पिस्ता, ते गोल्डन होईपर्यंत थोडे परतून घेऊया। तुम्ही बघू शकताय आपले ड्रायफ्रूट्स चांगले गोल्डन ब्राउन झालेले आहेत। तर आता आपण हे काढून घेऊया आणि हे ड्रायफ्रूट परतून झाल्यावरती जे हे आपलं तूप शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यातच आपण खजूर टाकून घेणार आहोत। आणि खजूर याच्यात चांगला परतून घ्यायचा आहे, आपल्याला परतून घ्यायचा आहे। थोडा खजूर मऊ व्हायला पाहिजे आणि खजूर मऊ झाला की मग त्याचे आपल्याला तर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहे। पाहू शकताय तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकता याच्यामध्ये। आता तुम्ही पाहू शकताय आपले ड्रायफ्रूट्स चांगले ह्या खजूरमध्ये मिक्स झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। तुम्ही बघू शकताय आपले खजूर आणि ड्रायफ्रूट्स चांगले मिक्स झालेले आहेत। आता याचा आपण एक गोळा बनवून घेऊया। आता तुम्ही असा पेपर वापरू शकता किंवा प्लास्टिकचा पेपर वगैरे, बटर पेपर वगैरे असेल तर तोही यूज करू शकता। तर आपण याचा चांगला रोल करून घेऊया। आता हा रोल आपला व्यवस्थित झालेला आहे। हा आपण असंच फोल्ड करून 5 ते 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवूया। आता 10 मिनिटं झालेले आहेत। आपण फ्रीजमधून हा रोल काढून घेतलेला आहे। पाहू शकताय तुम्ही एकदम छान सेट झालेला आहे। जर आपण असं चिकट वगैरे लागत नाही आहे, व्यवस्थित झालेला आहे। आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया। तुम्ही बघू शकताय किती छान प्रकारे आणि इझिली ह्या वड्या कट होत आहेत। हे आहे स्वीट, बघू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे। सगळे ड्रायफ्रूट्स आणि खायलाही तेवढीच सुंदर आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा। भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये।